श्री साईबाबांनी आपल्या हयातीत रुग्णसेवा व अन्नदान यास विशेष महत्त्व दिलं आणि त्याचंच अनुकरण करून श्री साईनाथ रुग्णालय 200 रूम येथील रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक सुरेश आरणे यांच्या मार्गदर्शनाखाली राधाकृष्ण विखे पाटील पेरू विक्री संघ शिर्डीच्या वतीने फळांचं वाटप करण्यात आलं। या सामाजिक उपक्रमाप्रसंगी शिर्डी नगर परिषदेचे नगरसेवक रवींद्र गोंदकर, दीपक गोंदकर, माजी नगरसेवक सुरेश आरणे तसेच पापाभाई साहिल शेख, रफिक शेख, जितू गायकवाड, गणेश वाघमारे, रईस शेख, दादा शेख, तांबुळे, बिलाल सय्यद, रंगनाथ लोहकणे, गणेश सोनवणे, किशोर त्रिभुवन, कल्याण वाळके, विकी रोजय्या, नजीर भाई, आलिम भाई, योगेश साठे, महेश वांगे, फिरोज पठाण, मनसूर शेख आदींसह पेरू विक्री संघाचे सदस्य उपस्थित होते। प्रसंगी राजकारणापलीकडे विखे पाटील कुटुंबाचे कार्य असून आम्ही राजकारण बाजूला ठेवून त्यांच्या विकास कामांचा नेहमी सन्मान करतो। यामुळे अशा विकास पुरुषांचा वाढदिवस साजरा करणं हे आमचं कर्तव्य असल्याचं माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी सांगितलं आहे। खऱ्या अर्थाने श्री साईबाबांनी आपल्या हयातीमध्ये जे रुग्णांची सेवा केली आणि त्यांचाच वारसा म्हणून नामदार विखे साहेब व सुजयदादा विखे पाटील हेही गोरगरिबांची सेवा करत आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही जे पेरूवाले विक्री संघ आहे त्यांनी राधाकृष्ण पेरूवाले विक्री संघ आहे त्यांनी असं ठरवलं की आपण गोरगरिबांना जे रुग्ण आहे त्यांना आपण फळ वाटप केलं पाहिजे आणि त्या हिशोबाने आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने इथं फळ वाटप आहे आणि साईचरणी आम्ही अशी प्रार्थना करतो की आज नामदार म्हणून आम्ही फळ वाटप आहे, उद्या मुख्यमंत्री म्हणून आम्ही फळ वाटू अशी साईचरणी आम्ही प्रार्थना करतो। आपण जर बघितलं रवी भाऊ असन, दीपक भाऊ असन, गोपीनाथ बाप्पू असल, हे पहिल्यापासून आम्ही सोबतीने काम करत आलेलं आहे आणि पक्ष सुजयदादा विखे पाटील असन, साहेब असन, पक्ष विरहित त्यांचं काम आहे कारण वेगवेगळ्या पक्षातले लोकही त्यांना मानतात। आज आम्ही बघितलं अनेक पक्षातल्या लोकांनी त्यांचे स्टेटस ठेवलेलं आहे। ही कामाची त्यांची पावती आहे आणि ती पावती म्हणजे विखे पॅटर्न, कारण त्यांनी आपण बघितलं की जे महाराष्ट्रामध्ये घडलं नाही ते त्यांनी इथं गोरगरिबांना घरे देऊन स्वतःची हक्काची जागा येणे जागा दिली। त्याच्यानंतर आता पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत ते घरही देत आहे। लक्ष्मीनगर बाबतही आहे तिथं 7/12 देण्याचा प्रस्ताव आता आम्ही मांडलेला आहे आणि तो प्रस्ताव लवकरच दादांच्या शब्दाप्रमाणे तो पूर्णही होणार आहे। समाज मंदिर असेल तिथलाही प्रस्ताव झालेला आहे। अनेक गोरगरिबाचे जे आता जे गोरगरीब युवक आहे, शिक्षित युवक आहे, त्यांच्यासाठी MIDC मध्ये काही लोक चुकीच्या पद्धतीने भरती करत होता, परंतु दादांनी तिथं ताकीद दिले जिथं जो योग्य माणूस आहे तोच भरती होईल आणि त्या पद्धतीने त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये फॉर्म घेणं आणि व्हेरिफिकेशन करणं काम आहे। नगरसेवकांना आणि आमच्यासारख्या लोकांना ते सांगितलं जो गरजू आहे त्याला तिथं संधी मिळाली पाहिजे ना अशा हिशोबाने दादांचं जे काम आहे त्याच्यामुळं त्यांच्या कामाला एक प्रेरित होऊन मी एक दादांना वैयक्तिक असं एक गुरुस्थान म्हणून मानतो आणि त्या हिशोबाने दादांचं कोणतं काम असेल तर 100% या पद्धतीने आम्ही सोबत राहून सर्व पक्षविरहित सोबत राहून करतो। साहेबांच्या 67व्या वाढदिवसानिमित्तानं पेरू विक्री संघ शिर्डी यांनी हा सामाजिक बांधिलकी ठेवून, हे लोक गरीब आहेत, कष्टाने काम करतात, घामाच्या पैशावर जगतात आणि त्या पैशातून काही पैसे बाजूला काढून नेत्याविषयी जी तळतळ आहे, कळकळ आहे का नेता पाहिला नाही परंतु समाजाचं बांधिलकी, समाजाचं दायित्व म्हणून एक उपक्रम घेणं का रुग्णांची सेवा करणं का जी साईबाबांच्या हयातीत साईबाबांनी आम्हाला शिकवली शिर्डीकर म्हणून, का साईबाबा स्वतः रुग्णांची सेवा करायचे, स्वतः विलाज करायचे। ह्या मुलांना काही नाही जमलं तरी यांनी रुग्णांची सेवा त्यांच्या पद्धतीनं पोटाला चिमटा घेऊन असे लोक शिर्डीत आहेत। हे नामदार साहेबांचं मोठेपण आहे का त्यांना अशी कार्यकर्त्यांची नाळ जोडलेली आहे का जे पक्षात नाही पण पक्षविरहित राहून ते काम करतात। हे मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं, शिर्डी शहराच्या वतीनं, राष्ट्रवादी शिर्डी शहराच्या वतीनं आणि असे तळागाळ्यातील जे आमचे मित्र आहेत पक्षविरहित त्यांच्या वतीनं मी खूप खूप या निमित्तानं या सर्व लोकांना शुभेच्छा देतो। राज्याचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व जलसंपदा मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त पेरू विक्रेता संघ व दीनदयाल उपाध्याय पत विक्रेता समितीच्या वतीने
आज गरीब रुग्णांना साईनाथ हॉस्पिटल येथे फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्या कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्वजण इकडं फळ विक्रेता समिती लोक जमलो आणि नामदार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी व त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही एक वेगळा उपक्रम घ्यावा त्यानिमित्त आमच्या सर्वांच्या वतीने नामदार साहेबांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आमदार साहेबांनी व दादांनी सर्वांना कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की वायफट खर्च न करता, न फ्लेक्सबाजी करता, बोट करता व शालेय साहित्य जसे की वह्या, पेन्सिल, फळ वाटप हे करावे म्हणून. आणि तेच अनुकरण करून सर्व 26 नगरसेवकांनी व नगरसेवक असो का सर्वसामान्य लोक असो का कार्यकर्ते असो त्यांनी ते अनुकरण करून म्हणजे विविध भागात कुणी विमा उतरवला, कुणी शालेय वाटप केलं, कुणी बॅगी केलं, कुणी कंपास वाटप केलं. आणि आज पेरू विक्रेता संघ यांच्या वतीने साईनाथ हॉस्पिटल येथे फळ वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला आणि साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही सगळं प्रोग्राम करू शकलो. आणि मी पत्रकार समितीचे आभार मानतो की त्या सदस्य नात्याने त्यांनी मला इकडे आमंत्रित केलं आणि मी उपस्थित राहू शकलो. बार दिन ये आए, बार बार आनंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. नामदार साहेबांचा विजय असो, विजय दादा विखे पाटलांचा विजय असो. सुरेश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.